मित्रांनो, कसे आहात सगळे? तर माझी आजची कथा आहे माझ्या सासूची. माझ्या सासूचं सांगायचं झालं तर माझ्या सासूचं नाव आहे सीमा. दिसायला ती एकदम हॉट आणि सेक्सी आहे. उंची 5 फीट आहे. मी तर तिच्या वरच फिदा. तिची बघितली तर भरलेली, चालताना तर कोणाचं पण टाईट होईल अशी आहे ती. तर आता या गोष्टीकडे येतो. तर झालं असं की मी चाललो होतो वॉटर पार्कला. तर मला माझ्या सासूच्या घरून माझ्या मेहुणीची पॅन्ट आणायची होती. मी कामावरून जाताना दुपारचा तिथे गेलो. मला माहित होतं घरी कोण नव्हतं. तरी मी तिला विचारलं मी विचारलं की दादा नाही आले? मेहुण्याला मी दादा बोलतो. तर माझी सासू म्हणाली, नाही, तो संध्याकाळी येईल. मी बसलो सोफ्यावर. मला माझ्या सासूनी पाणी आणून दिलं आणि परत किचनमध्ये जाऊ लागली. मला जाताना तिची हलताना दिसली. तसा माझा पॅन्टमध्ये वळवळू लागला. ती चहा करायला निघून गेली. तिने एकदम फिट्ट साडी नेसली होती, काळ्या रंगाची, आणि त्यावर लाल ब्लाऊज घातला होता. मी पाणी पिलो आणि ग्लास आतमध्ये गेलो आणि म्हणालो, मम्मी, मला दादांचा शॉर्ट पॅन्ट पाहिजे होती उद्यासाठी. मी माझ्या सासूला मम्मी बोलतो. सासू म्हणाली, हो बाळ, थांब, काढून ठेवली, येते का बघ घालून. मी म्हणालो, हो मम्मी. सासू म्हणाली, पहिला चहा घे, तोपर्यंत मी आणते. मग ती बेडरूम मध्ये गेली आणि पिशवी घेऊन आली. माझा चहा पिऊन झाल्यावर चड्डी काढली आणि माझ्या सासूला म्हणालो, घालून बघतो. मग त्या म्हणाल्या, हा बघ बाळ. मग मी बेडरूम मध्ये गेलो आणि माझी जीन्स काढली. तिथून मला माझी सासू सहज दिसत होती. आणि माझी सासू जेव्हा भांडे घासत होती, मग ती आणि घासताना टाईट साडीतून तिची गांड हळूहळू हलत होती. ते बघून माझा लवडा एकदम कडक झाला. आता मला असं वाटत होतं की जाऊन सासूला मागून शॉट द्यावं. मी तशीच पॅन्ट घातली आणि बाहेर गेलो. त्यात माझा तंबू झाला होता. तरी मी तशीच दाखवायला गेलो. मम्मीला म्हणालो, हे बघा मम्मी, बसतीये. सासू म्हणाली, हो ठीक आहे. तिची नजर माझ्या बुल्ल्याकडेच होती, पण तिने लगेच नजर फिरवली. मी परत पॅन्ट चेंज करू लागलो तेव्हा मी अंडरवेअरवर असताना तिने माझ्याकडे वळून बघितलं. मी पॅन्ट घालून परत किचनमध्ये जाऊन पाणी प्यायच्या बहाण्यानं करून माझ्या सासूच्या मागे गेलो. पाणी घेताना माझा लवडा हळूच तिच्या गांडीला घासला. तिला कळलं. ती लगेच बाजूला झाली. मला आता तिची हवस भरली होती. मी मुद्दाम ग्लास खाली पाडला. त्यात पाणी होतं. ते अर्ध तिच्या पाठीवर आणि अर्ध तिच्या गांडीवर पडलं, कारण ती माझ्याकडे गांड करून उभी होती. पाणी पडताच ती हडबडली आणि मी खोटं नाटक करत सॉरी सॉरी म्हणू लागलो. मी, थांबा मम्मी, पुसतो मी, म्हणून मी सासूच्या ब्लाऊजवरून पाठीवरून हात फिरवला आणि नंतर डायरेक्ट गांडीवरून हात लावून पुसून लागलो. सासू म्हणाली, हो बाळ, असू दे, मी करते, थांब, अशी म्हणून दूर झाली. तिला कळून चुकलं होतं की हे सगळं त्यांनी मुद्दाम केले, पण बोलू शकत नव्हती. माझा लवडा त्यात टाईट झाला होता, ते तिला स्पष्ट दिसत होतं. मी लगेच कपडा घेऊन खाली बसलो पुसायला. तेवढ्यात तिनं माझ्याकडून ओढून घेतलं आणि खाली बसून पुसू लागली. मी, सॉरी मम्मी, माझ्यामुळे तुमची साडी आणि ब्लाऊज ओला झाला. सासू म्हणाली, असू देत रे, त्यात काय एवढं, तू मुद्दाम कुठं पाडलास? मी म्हणालो, हो, मुद्दामच पडलं. ती खाली बसून पुसत असताना माझ्या तोंडातून चुकून निघालं. सासू म्हणाली, म्हणजे? मी म्हणालो, नाही नाही, चुकून आलं. सासू तिरक्या नजरेने बघत, खरं ना? मी म्हणलं हो, पण मज्जा आली. सासू म्हणाली, कसली? मी म्हणालो, तुमच्या पाठीला ब्लाऊजला हात लावायला भेटला, भारी वाटलं. आणि सासू म्हणाली, हो हो, बस, सासू आहे मी तुझी, विसरू नकोस. मी म्हणालो, हो मम्मी, पण खरंच भारी वाटलं. मग आता मला सहन होत नव्हतं. मी लगेच तिच्या जवळ गेलो आणि गांडीवरून हात फिरवला आणि म्हणालो, मम्मी, तुम्ही खूप सेक्सी आहात. तशी रागाने सासू माझ्याकडे बघू लागली. सासू म्हणाली, नालायक, काय बोलतोय, कळतंय का तुला? मी म्हणालो, हो माहितीये. असं म्हणून मी जवळ जाऊन गांडीवरून हात फिरवला तर तिने मला लांब लोटलं. मग मी जरा जबरदस्ती करून माझ्या सासूला मिठी मारली. सासू म्हणाली, सोड, मला हे चुकीचं आहे. मी सासू आहे तुझी, असं करू नकोस. मी म्हणालो, प्लीज ना मम्मी, एकदा करू द्या, मी कोणालाच नाही सांगणार. तुम्ही खरंच खूप आवडता. मला तुमची गांड बघून कसं तरीच होतंय. असं बोलून मी मानेवर केस करू लागलो, मागून बोचा दाबू लागलो, साडीवरून कान चावू लागलो. तशी ती विरोध करणं बंद करू लागली. मी म्हणालो, मम्मी, मला तुम्हाला खूप दिवसापासून घ्यायचं होतं.
मी रोज तुमच्या गांडीला आठवून मूठ मारतो. सासू म्हणाली, असं नको करू, हे चुकीचं आहे बाळा. मी म्हणालो, कोणाला नाही सांगणार. सासू म्हणाली, कोणाला कळलं तर इज्जत जाईल माझी, नको. मी म्हणालो, मी तर सांगणार नाही कोणाला, तुम्ही पण सांगू नका, काय होत नाही. असं म्हणून मी परत तिला गरम करू लागलो आणि ती पण आता काही बोलत नव्हती. हळूहळू कणत होती आता ती. मी जोरात तिच्या मानेला कानाला चाबा घेऊ लागलो. ब्लाऊजच्या वरती उघडी पाठ चाटू लागलो आणि खालून गाण दाबत होतो साडीवरून. मित्रांनो, पुढे काय झाले हे पुढच्या भागात पाहूयात, नाहीतर आपली स्टोरी खूप लांब होईल. चला तर मग पुढचा भाग पाहायला विसरू नका. सासूची आणि माझी भानगड.